बोलायचं नाही म्हणजे याला काय अर्थ आहे? तुझ्या मनात माझ्याविषयी अजून राग आहे. अरे दादा, राग वगैरे सगळं समजू शकतो मी. मुळात घरातल्या मोठ्यांची नीट वागायला पाहिजे, नीट बोलायला पाहिजे, एवढी अक्कल नाही यांना. मी बाळा रडू नकोस, नको रडू. मला कळतंय तुला केदारच्या बोलण्याचं वाईट वाटलं ना. मी सॉरी म्हटलं, रडू नकोस. अगोबा बघितलं ना कसे ओरडले काकाजी माझ्यावर. पप्पाजी पण असं नाही ओरडले कधी. म्हणूनच तर मी बोलले ना त्याला, पण तू बघितलंस ना, तो ऐकूनच घ्यायला तयार नव्हता. अगोबा काय सुरू केलंय काकाजीने अचानक? तेच तर ना. आता थोड्या वेळापूर्वी आमच्या बेडरूम मध्ये सुद्धा मला तो हेच सांगत होता. बघ किती रडतेय ती, किती वाईट वाटतंय तिला. प्लीज आता परत नको ओरडू तिला. सॉरी फाल्गुनी, खरंच सॉरी. मगाशी माझा आवाज वाढला, पण प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी हे सगळं आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी सांगतोय. आणि झालं ना आता. किती दिवस आपल्या मनात राग ठेवून आपण वागणार आहोत? कधी ना कधीतरी हे विसरायला हवं ना. काकाजी पण केम. पप्पाजी तुमच्याशी जसं वागले ते तुम्ही विसरू शकता, आम्ही नाही. हो केदार, आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, तू हे सगळं कसं काय विसरू शकतोस? मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ना. मी हे सगळं विसरलोय. आता तरी तुम्ही विसरा. केदार पण हे बघ केतकी, मला असं वाटतं की आपल्या घरात आपण सगळ्यांनीच आनंदाने गुण्या गोविंदाने राहायला हवं. म्हणूनच झालं गेलं विसरून जा आणि दादाशी नीट बोला, नीट वागा त्याच्याशी. सॉरी काकाजी, तुम्ही मला काही पण बोला, पण मी पप्पाजीशी नीट बोलणार नाही. मला भीतीच वाटते काकुमा. पप्पाजीने तुमच्याशी जसं केलं तसं तेजस बरोबर केलं तर? तेजस तर त्यांचा सावत्र मुलगा आहे ना. अगं पण दादा तेजसला सावत्र मुलगा नाही मानत. अद्वैत इतकंच प्रेम करतो त्याच्यावर. केदार कसं आहे ना, तेजस आणि हिच्या मनामध्ये भीती बसली, त्यामुळे ते भाऊजींशी नीट नाही वागू शकत. खरं तर माझ्याही बाबतीत तेच आहे. भाऊजी दिसले ना की 26 वर्ष मी कशी काढली आहेत ना, ते सगळं आठवतं मला. अरे पुन्हा तेच. केतकी, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांपेक्षा दादा वयाने मोठा आहे आणि आता या वयात त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्यामुळे व्हावा असं मला वाटत नाही. तेव्हा प्लीज त्याला माफ करा. हे बघ केदार, तुझ्या एवढं मोठं मन आमचं नाहीये. मी नाही माफ करू शकत. मी पण नाही. पुन्हा तेच. अरे काय नाटकं चालवली आहेत तुम्ही? अजून किती वेळा सांगितल्यानंतर कळणार आहे तुम्हाला? हे बघ, दादा माझा मोठा भाऊ आहे आणि माझ्या मोठ्या भावाला या घरात त्रास झालेला मला चालणार नाही. मी ते खपवून घेणार नाही. कळलंय? इतक्यांदा समजावूनही पुन्हा पुन्हा तेच. मॅडम, ही पोर बघा परत बेशुद्ध पडली. हो बघते. तुम्ही बाहेर थांबा. सर बस 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 सर, थांबा. तर बरं झालं आपण इकडे आलो. ते निदान कळलं तरी मेघना बेशुद्ध पडली आहे. आता खूप मोठी अडचण झाली असती सर.
डॉक्टर, मेघना ठीक आहे ना? हो बऱ्या आहेत त्या. इंजेक्शन दिले मी त्यांना, येतील त्या शुद्धीत आता. पण काय झालंय काय तिला डॉक्टर? त्यांना काहीच झालेलं नाहीये. त्यांचा आजार पण त्यांचा एकटेपणा आहे. अगदी तरुण वयात आई वडील गेलेत आणि तो धक्का त्या पचवू शकल्या नाहीयेत. हो डॉक्टर, जाणीव आहे मला त्याची. तिच्या आई वडिलांची कालच अॅनिव्हर्सरी होती, म्हणून ऑफिसमधून लवकर निघाली होती. होय हो, आई बापाच्या लय जवळची आहे पोरगी. हो, खूप साधी आणि सरळ मुलगी आहे ही. हिला आणि हिच्या आई वडिलांना मी खूप वर्षांपासून ओळखते. पण त्या ऍक्सिडेंटमध्ये गेले आणि हिला प्रचंड मोठा धक्का बसला. डिप्रेशनमध्ये गेली ही. खरं तर हिच्या एकटेपणावर माझ्याकडे कुठलंच औषध नाहीये. एनिवे, येते मी. थँक्यू. ज्या वयात आई बापाची गरज असते ना, त्या वयात एकटी पडली ही. हो, मला मान्य आहे तुमचं म्हणणं. आणि अशा ह्या अवस्थेत अशा अनाथ मुलीची काळजी कोण घेणार हो? कारीगर, तुम्ही थांबा इथेच. यांना काय हवंय नकोय ते सगळं बघा. हो सर. मी जातो मीटिंगला. पण ती फाईल ताई, मेघना एक ऑफिसची फाईल घेऊन आली होती, त्याच्याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे? थांबा थांबा, आता शोधताना ना इथं बघितली होती, बघते. ही बघा, ही आहे काय? हो, थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. कारीगर, काही लागलं तर मला सांगा. मी निघतो. बाय. सांग कधी कळणार तुला भाव माझा मनातला. काय मग मजा येते? कसं वाटतंय? मला नाही हं डोळे दाखवायचे. ह्याला म्हणतात कर्म. आपण ह्या जन्मात जे काही करतो ते आपल्याला इथेच फेडून जावं लागतं. आता बघा आपल्या कर्माचे फळ. एक महत्वाचं सांगायला आले होते. मी तुम्हाला जे काम दिलंय ते आज रात्री जेव्हा इथे सगळे जेवायला बसतील तेव्हा व्हायला हवं. हं? बघतो. बघतो. ठीक आहे, मग मी तो व्हिडिओ बघतो म्हणजे करतो. नाही, प्रयत्न करतो. नाही, काम व्हायला हवं. म्हणजे काम व्हायलाच हवं. नाहीतर माझ्याकडे असलेला व्हिडिओ आपल्या फॅमिली ग्रुपवर गेलाच म्हणून समजा. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. बंटी म्हणत होता ते बरोबर आहे. नेत्रात दिसते तशी नाहीये. दिसते साधी भोळी, पण आहे एकदम धूर्त. रीमा, ईशा कुठे आहे? ईशा, ईशा.
रीमा सांग ना बाळा, कुठे आहे ईशा? इथे आहे का माझी ईशा? आई आज ना शाळेत खूप मज्जा आली. हो, चला दोघी जण इथे बसा आणि मला सांगा बरं शाळेत काय काय मजा केली. आई तुला माहितीये आज रीमाने आणि मी एकत्र बसून टिफिन खाल्ला आणि फ्रेंड्सना पण शेअर केला. अरे वा, अजून काय काय केलं? रीमा तू सांग, काय केलंस तू? रीमा सांग ना, आज आपण पेटीला लंगडी खेळलो. आई तुला माहितीये का रीमा कसली छान लंगडी खेळते. शाबास माझी रीमा. रीमा सांग ना, आज आपण काय काय शिकलो. मला नाही माहिती. हरकत नाही. आता की नाही आपण एक गंमत करायची आहे. गंमत? आता आपण एक खेळ खेळणार आहोत. रीमा खेळणार ना? आई कोणता खेळ ग? मैथिली आजी आली ना की मग मी सांगणार. आपण सगळ्यांनी मिळून खेळायचं. येतच असेल ते. आले. चला खेळ खेळायचं की नाही? मैथिलीजी आपण कोणता खेळ खेळणार आहोत? सांगणार मी. सरक बघू आत. रीमा ये. चल रीमा. हे बघा काय आहे. हे काय? याला सागरगोटे म्हणतात. आता मी सांगते कसे खेळायचे ते. एक हातात घ्यायचा, तो उडवायचा आणि त्याच हाताने दुसरा जमिनीवरचा उचलायचा असा. तुम्हाला आवडेल का खेळायला? मजा यायची. आम्ही लहानपणी खेळायचो तेव्हा मोबाईल नव्हते ना. आई तुला पण हा खेळ खेळता येतो? हो मग मी सुद्धा लहानपणी खूप खेळायचंय. हे बघ, अरे इथे हा मी खेळून दाखवते. आता तुम्ही खेळा. आवडेल ना खेळायला? हो मला तर खूप आवडला. हो मला पण आवडला. आवडला? चल रीमा हे घे. परत प्रयत्न कर. नाही येते मला. अरे असं कसं येत नाहीये? येते. ईशाला तुझ्यावर मला पण नाही जमत आहे. शिकव नाही मला. ए नाही हा, मी आधी माझी रीमाला शिकवणार. का? तिला आधी का? ती तुझी लाडकी मुलगी आहे का? हो मग आहेच माझी रीमा लाडाची. खूप 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 लाडकी आहे. खरंच मी तुझी खूप लाडकी आहे. हो ग बाळा, तू माझी खूप 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 लाडकी आहेस. ईशापेक्षा पण जास्त. आई मला माहितीये आम्ही दोघी तुझ्यासाठी सारख्याच आहोत. अजून कसे नाही आले? आई मला भूक लागलीये. पोटात
पोटात कावळे ओरडतायत. हो, जेवण तयार आहे, मी तुला देते. हा, तन्मय काका जसं म्हणतो ना, भूक लागल्यावर पोटात कावळे ओरडतात, तसं झालंय माझं. चल ना जेवायला बसूया. हो ग बाळा, बाबा येत असतील ना आता. बाबा आले की मग एकत्र जेवायला बसूया. चालेल? चालेल. तुझा खोलीत मी तुला बोलवते. ठीक आहे. मी तुम्हालाच फोन लावत होते. आज खूप उशीर झाला तुम्हाला. काही विचारू नकोस नेत्रा. आज सगळाच गोंधळ झाला. काय झालं? अगं कलेक्टर सोबत मीटिंग होती आज. त्यांची साईन घ्यायची होती. मलाच मीटिंगला पोचायला उशीर झाला, त्यामुळे त्यांच्या सगळ्या मीटिंग संपेपर्यंत थांबून राहावं लागलं. पण तुम्हाला कसं काय उशीर झाला? नाही म्हणजे सहसा तुम्ही वेळेत पोहोचताना म्हणून विचारला. अगं ऑफिसमध्ये एक नवीन स्टाफ जॉईन झाली आहे, मेघना. त्या मीटिंगची फाईल तिच्याकडेच राहिली होती. अरे देवा, मग काय ती आज आलीच नव्हती ऑफिसला. कार्यकर्त्यांना म्हटलं तिला फोन करा, तर फोन उचलत नव्हती. म्हणून जाता जाता तिच्या घरी जाऊन फाईल घेऊन जावं म्हटलं, म्हणून घरी गेलो तिच्या. तर तिथे वेगळाच प्रकार. काय झालं? मेघना सकाळपासून दरवाजाच उघडत नाहीये. त्यांचा आजार पण त्यांचा एकटेपणा आहे. डिप्रेशन मध्ये गेली ही. त्यामुळे मग पुढे सगळ्यालाच उशीर झाला. आता कशी आहे ती मुलगी? कार्यकरांना सांगितलं होतं मी तिथे थांबायला. काही वाटलं तर फोन करतील कार्यकर. पण तरी तुम्ही सुद्धा एकदा फोन करून चौकशी करा. फ्रेश होतो आणि मग करतो फोन. आणि लवकर या, जेवायला बसूया. मुलींना खूप भूक लागली आहे. हो, पुढेच मुली आहेत वरच आहे खोलीत. ओके. काहीही करून नेत्राच्या मोबाईल मधला तो व्हिडिओ मला डिलीट करावाच लागेल. नाहीतर हे सगळं मला खूप महागात पडेल आणि नेत्रा मला अशीच तिच्या तालावर कायम नाचवत राहील. केदार, जेवायला चल. हॅलो केतकी, दादाला पण जेवायला बोलवलंस ना? मी नाही बोलवणार. का? मी सांगितलं ना तुला दादाशी नीट वागायचं म्हणून. मला नाही जमणार केदार. अगं पण का? केदार, त्या माणसाशी बोलणं काय, त्या माणसाचा चेहरा सुद्धा बघायची इच्छा नाहीये माझी. केतकी, केदार, तू माझ्यावर कितीही चीड, माझ्यावर कितीही रागव, पण तू म्हणतोयस म्हणून मी त्या माणसाशी बोलायला जाणार नाही, नीट वागायला जाणार नाही. आणि तू पण प्लीज मला माझ्या मनाविरुद्ध गोष्टी करायला लावू नकोस. तोंडावर एक आणि वागायचं दुसरं असा दुटप्पीपणा मला नाही जमणार. तुला आता किती वेळा समजवल्यानंतर समजणार आहे? केतकी, आपण एका घरात राहतो ना, भांड्याला भांडं लागणारच. प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. दादाला माफ करून टाक. त्याच्याविषयीचा राग मागे सोड. हे सगळं मागे सोडल्याने तुझ्या माझ्या आयुष्यातनं गेलेली 26 वर्ष परत येणार आहे? ते आपलं नुकसान झालंय ते सगळं भरून निघणार आहे, नाही ना? आणि केदार, जर गेलेली वेळ परत येणार असेल ना, तर प्लीज मला सांग. मी हे सगळं विसरायला तयार आहे. पुन्हा तेच, पुन्हा पुन्हा तेच बोलतेस. मान्य आहे, गेलेली वेळ परत येणार नाही. आपल्या आयुष्यातली 26 वर्ष परत येणार नाही आणि आपलं झालेलं नुकसान देखील भरून येणार नाहीये. मान्य आहे ना मला? पण म्हणून आपल्या आयुष्यातली उरली सुरली 20 वर्ष सुद्धा अशीच फुकट घालवायची आहेत का? केदार, पण नाही आणि बीड नाही. मी तुला शेवटचं सांग, मी सांगतोय ते ऐक. तुला आता ना पुन्हा 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 तेच समजावून कंटाळा आलाय मला. मला असं वाटायला लागलंय मी परत आलो ना, तीच चूक केली मी. ठीक आहे, तुला ऐकायचं नाहीये ना? नको ऐकू. मी ही तोंड काळं करून घर सोडून जातो ना, म्हणजे तर शांतता मिळेल तुला. केदार, केदार, तू परत जाणारच मला सोडून? तुला कळते तू काय बोलतोयस? दुखावलेस तू मला केदार. तू मला सोडून जायची भाषा करतोयस. मला परत त्या नरकात ढकलतोयस. असा विचार तरी कसा करू शकतोस तू? मी हा विचार करायला नको असेल तर मी सांगतोय ते ऐक.
दादाशी नीट वाग, नीट बोल. त्याला जेवायला बोलवून घेऊन ये. जा. ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, मी त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी नीट वागावं. बोले, माझी इच्छा नसतानाही मी करेन हे सगळं. पण प्लीज प्लीज तू परत परत हे घर सोडून जाण्याची आणि मला सोडून जाण्याची भाषा करू नको.